पावभाजी म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, ती तर चवीची जादू आहे. लोण्यावर खरपूस भाजलेले मऊ पाव आणि बाजूला लालसर बटरमुळे चमकणारी आणि गरमागरम भाजी, हे दृश्य पाहिलं की भूक आपोआपच दुप्पट होते. पावभाजीचा सुगंधच इतका मोहक असतो की रस्त्यावरून जातानाही पाय आपोआप त्या गाडीपाशी वळतात. सगळ्या भाज्या एकत्र येऊन अशी एक चव तयार करतात की प्रत्येक घास म्हणजे तोंडातला उत्सवच. पावभाजी मसाल्याची खास झणझणीत चव, वर बटरचा तुकडा हळूहळू वितळताना पाहणं म्हणजे सुखाचा क्षणच. अशी पावभाजी सेम गाड्यावर मिळते तशी आपण घरी करणार आहोत. यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये आपण 2 चमचे बटर टाकणार आहोत. बटर वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या टाकणार आहोत. बटरमध्ये आपण भाज्या चांगल्या खरपूस भाजून घेणार आहोत आणि नंतर त्या शिजवणार आहोत. यामुळे भाज्यांची चव आणखीनच वाढते. बटर वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या भाजून घेणार आहोत. भाज्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे ते बघा. हिरवा मटार घेतलेला आहे 1 वाटी भरून. 4 बटाटे घेतलेले आहेत, साल काढून चिरून घेतलेले आहेत. 1 अख्खं गाजर मी घेतलेलं आहे, तेही कट केलेलं आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. सिमला मिरची सुद्धा 3 घेतलेली आहे. वाटीभर फ्लॉवर आणि 1 मोठ्या साईजचं वांगही घेतलेलं आहे. या सर्व भाज्या आपण आता कुकरमध्ये टाकणार आहोत आणि या बटरमध्ये चांगल्या परतून घेणार आहोत. या सर्व भाज्या मी चिरून चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतरच त्या कुकरमध्ये टाकलेल्या आहेत. आता आपण या परतून घेऊया. बरेच जण काय करतात, भाज्या अशाच कुकरला लावून टाकतात. मीही आधी अशीच करायची, पण एकदा मी बटर टाकून त्या बटरमध्ये भाज्या परतल्या आणि भाज्या शिजून घेतल्या आणि खरंच सांगते त्याची चव इतकी अप्रतिम झाली ना, तेव्हापासून मी अशाच पद्धतीनं पावभाजीच्या भाज्या शिजवून घेते. बटर बरोबरच भाज्यांमध्ये थोडंसं मीठही टाकायचं, म्हणजे भाज्या आळणी चवीच्या होत नाहीत. ते शिजल्यानंतर त्याची चव छान लागते. त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे. आता पावभाजीची भाजी तयार झाल्यानंतर सुद्धा आपण परत मीठ टाकणार आहोत, म्हणून मी आधीच फक्त थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. भाज्या बुडतील इतकं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. भाज्या अगदी मऊ शिजून घ्यायच्या. भाज्या मऊ शिजून घेतल्यानंतरच पावभाजीची भाजी अगदी मिळून येते आणि ती खायला छान लागते. त्यामुळे भाज्या शिजवताना त्या मऊ शिजून घ्यायच्या, कधीच कच्च्या ठेवायच्या नाही, अर्ध्या कच्च्या सुद्धा ठेवायच्या नाहीत. मऊसूत अशा शिजवून घ्यायच्या. कुकरचं झाकण लावलेलं आहे. आता मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आता आपण पावभाजीसाठी जो मसाला तयार करणार आहोत ते बघूया. पावभाजीमध्ये आलं आणि लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, म्हणून मी 2 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. भरपूर असा लसूण सुद्धा घेतलेला आहे. 3 गड्ड्या मी लसणाच्या सोलून घेतल्या आणि त्या टाकल्या. 1 हिरवी विलायची टाकलेली आहे. त्याचबरोबर चक्री फूलचा छोटासा तुकडाही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये जावित्री टाकणार आहोत. जावित्रीचं एक फूल येतं, मसाल्याचं फूल असतं हे, त्याचाही थोडासा तुकडा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. पावभाजीची जी खरी चव आहे ना, ती या चक्री फूल आणि जावित्रीचं फूल यामुळेच येते, म्हणून त्याचे छोटे छोटे तुकडे आपण याच्यामध्ये टाकायचे. आता याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि कोथिंबीर सुद्धा आपण टाकणार आहोत या वाटणामध्ये. सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याचं बारीक वाटण तयार करून घेऊया. आलं आणि लसूण भरपूर वापरायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आलं आणि लसणानेच अगदी छान चव येते पावभाजीच्या भाजीला. पाणी टाकून बारीक वाटण तयार करून झालेलं आहे. इकडे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या मी. आधी गॅसची फ्लेम मोठी ठेवली. कुकर गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आता आपण कुकर थंड झाल्यानंतर बघणार आहोत. भाज्या बघा अगदी चांगल्या शिजलेल्या आहेत. भाज्या मी मऊ शिजून घेते नेहमी. आता आपण या भाज्यांमधलं पाणी काढून टाकणार आहोत, कारण या भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत. पाणी जर ठेवलं ना आपण या भाज्यांमध्ये तर ते व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून भाज्यांमधलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर या भाज्या चांगल्या रगडून घ्यायच्या आणि बारीक करून घ्यायच्या. भाज्या बारीक करण्यासाठी माझ्याकडे हा चमचा आहे. याच्या साहाय्याने मी भाज्या चांगल्या मॅश करून घेणार आहे. काही काहींना भाज्यांचे मोठे मोठे तुकडे सुद्धा आवडतात. भाजीमध्ये ते मोठे तुकडे राहिले की त्यांना आवडते खायला. तुम्हाला जर तशा पद्धतीची भाजी आवडत असेल तर तुम्ही अगदीच जास्त मॅश केली नाही तरी चालेल, पण आमच्या इकडे अगदी चांगली बारीक केलेली भाजी आवडते, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने चांगली मॅश करून घेणार आहे. आपण आलं लसणाची पेस्ट पण करून घेतलेली आहे. अगदी चांगले मसाले वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर भाज्याही मऊ शिजून घेतल्या, त्या मॅशही करून घेतलेल्या आहेत. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. अर्धा चमचा जिरे मी याच्यामध्ये टाकून घेते. जिरे छान तळतळले की तमालपत्रही टाकूया.
2 ते 3 तमालपत्राची पाने मी याच्यामध्ये टाकलेली आहेत. ही फोडणी छान तडतडली की आपण कांदा टाकूया. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये टाकलेले आहेत. कांदा चांगला परतून घेणार आहोत. कांदा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आपण आधी सुद्धा टोमॅटो टाकलेला आहे, म्हणजे भाज्या शिजवताना सुद्धा मी त्याच्यामध्ये 2 टोमॅटो टाकले होते. आणि आता आपण तेलामध्ये सुद्धा टाकणार आहोत. 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये परतून घेणार आहोत. कांद्याचा कलर बघा आता बदललेला आहे. अगदी छान ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला. कांदा जास्त जाळलेला नाहीये आणि कच्चाही ठेवलेला नाहीये. अगदी छान बदामी कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोही आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. उकडलेल्या टोमॅटोची चव वेगळी लागते आणि तेलामध्ये परतून घेतलेल्या टोमॅटोची चव वेगळी लागते. त्याच्यामुळे आपण दोन्ही पद्धतीने टोमॅटो याच्यामध्ये वापरणार आहोत. उकडूनही टाकलेला आहे, त्याचबरोबर टोमॅटो आपण परतूनही घेत आहोत. टोमॅटो मऊ झालेला आहे, चांगला परतून घेतला आहे आपण. आता मिक्सरमध्ये जो मसाला वाटलेला आहे तो याच्यामध्ये टाकूया. हे वाटणही आपण तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहोत. वाटण आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. कारण पाणी टाकल्यानंतर आहे ना, हे वाटण चांगलं शिजलं जातं, खाली लागत नाही. नाहीतर हे वाटण जर तुम्ही कोरडंच परतत राहिले तर ते खाली लागतं आणि त्याची जळलेली चव आपल्या भाजीमध्ये उतरते. त्याच्यामुळे आपण वाटण थोड्या वेळ परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला होता, त्यातच पाणी टाकलं. मिक्सरचं भांडं धुवून अगदी अर्धी वाटी पाणी आपण या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. आता चांगलं परतून घेणार आहोत. हे पाणी आटेपर्यंत हा मसाला शिजवून घेणार आहोत. वाटण चांगलं शिजवून घेतल्यानंतरच आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहोत. भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे नंतर आपल्याला ते जास्त उकळायचं नाहीये, म्हणून मसाला कच्चा राहू शकतो. म्हणून मसाला अगदीच चांगला शिजून घ्यायचा, नंतरच त्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या. आणि इथे तुम्ही बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि हे वाटण चांगलं परतलं आहे, तेलही सुटलेलं आहे याला. आता आपण तिखट मसाले टाकूया याच्यामध्ये. तिखट मसाल्यांमध्ये मी इथं लाल मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे चमचा भरून. घरगुती लाल तिखट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. तिखट मिरची पावडर सुद्धा 1 चमचा घेतलेली आहे. थोडीशी हळद, 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला 1 चमचा भरून टाकलेला आहे. हे सर्व मसाले आपण आता तेलामध्ये परतून घेणार आहोत. कोरडे मसाले हे तर लगेचच जळतात, त्याच्यामुळे आपण हे मसाले थोडा वेळ परतायचे की याच्यात सुद्धा नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे. जास्त नाही, अर्धी वाटीच पाणी आपण टाकणार आहोत आणि त्यामध्ये हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता कोरडे मसाले हे लगेचच खाली लागायला लागलेले आहेत, ते जळू शकतात, म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. काही काही जण काय करतात, मसाले चांगले शिजवून घेत नाही, पटपट टाकत राहतात. त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीनं पाणी टाकून हे मसाले शिजवून घ्या, म्हणजे हे मसाले चांगले शिजले जातात आणि त्याची पुरेपूर चव ही भाजीमध्ये उतरते आणि भाजीची चव ही अप्रतिम होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं पाणी टाकून मसाले शिजवून घ्यायचे. आता हे पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजून घेऊया. आणि मसाले चांगले शिजून घेतल्यानंतर त्याचा कलरही इतका सुंदर येतो ना, तुम्ही इथे बघू शकता. या मसाल्याला तेलही सुटलेलं आहे, मसाला चांगला शिजलेला आहे, तो खाली कढईला लागत सुद्धा नाहीये. याचा अर्थच मसाला चांगला शिजला आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर इतका अप्रतिम येतो आहे ना. आपण याच्यामध्ये फक्त चक्री फूल, विलायची आणि जावित्री फुलाचा छोटासा तुकडा टाकलेला आहे आणि त्यानेच फक्त इतका सुंदर सुगंध येतो आहे ना. मसाला चांगला शिजल्यानंतर आता आपण शिजवलेल्या भाज्या ज्या मॅश केल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. या सर्व भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करूया आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पावभाजीची भाजी जास्त पातळ नसते, ती थोडीशी घट्टसर असते. खूप घट्टही करायची नाही, कारण नंतर ही भाजी आळत जाते, त्यामुळे आपण बऱ्यापैकी पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ भाजी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकून घ्या. तुम्हाला जर खडा पावभाजी खायची असेल तर पाणी अजिबात नाही टाकलं तरीही चालेल आणि ज्यांना अशी पातळसर पावभाजी खायला आवडते त्यांनी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. भाजी आपण नंतर 4 ते 5 मिनिटेच उकळून घेणार आहोत, यामुळे जास्तही पाणी टाकायचं नाही आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता मी जवळजवळ ग्लासभरच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि एवढंच पाणी पुरेसं आहे. मी ही पावभाजी जास्त घट्टही करणार नाही आणि खूप पातळही करणार नाही. अगदी मला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी झाली की मी पाणी टाकणार नाहीये. आता मला पाहिजे तशी भाजी झालेली आहे, पाणी अजिबात टाकणार नाहीये.
चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, थोडीशी कसुरी मेथी आपण हातावरती चोळूया आणि तीही टाकूया. आता हे सर्व छानसं मिक्स करूया आणि अमूल बटर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. अर्धा चमचा बटर टाकलेला आहे मी. सर्व छानसं मिक्स करूया आणि भाजी आपण 4 ते 5 मिनिटे उकळून घेऊया. अगदी 5च मिनिटे उकळल्यानंतर गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार होऊन जाईल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही पावभाजी म्हणजेच फक्त पदार्थ नाही तर मैत्री, गप्पा आणि आनंद यांच्याशी जोडलेला आहे. मित्रांसोबत संध्याकाळी स्टॉलवर उभं राहून खाल्लेली पावभाजी नेहमीच खास वाटते. सण, पार्टी किंवा घरच्या छोट्या समारंभातही पावभाजीला विशेष स्थान आहे. अशा प्रकारे पावभाजी हा चव, सुगंध, आनंद यांचा सुंदर संगम आहे. म्हणूनच पावभाजीला सगळ्यांचा लाडका पदार्थ असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. तर अशी ही पावभाजी आज आपण केलेली आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की घरच्या घरी अगदी गाड्यावर मिळते तशी पावभाजी कशी करायची ते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं पावभाजी नक्की घरी बनवा आणि खा. आणि तुम्ही बनवलेली पावभाजी कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली आहे ना? आवडलीच असणार. तुम्हाला जर आजची आपली पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा पावभाजीची अगदी सोपी रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत. चला तर मग अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.